Hi students, welcome to my channel Physics in Easy Way. Myself, this is Zamali Yanyan. Today we are discussing the next point of the first chapter rotational dynamics is vertical circular motion. First point is that what is meant by vertical circular motion? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जर समजून घ्यायची तर आपल्याला दोन शब्दाचे अर्थ व्यवस्थित समजून घ्यावे लागतील. पहिला आहे तो म्हणजे होरिझॉन्टल आणि दुसरा आहे म्हणजे व्हर्टिकल. व्हर्टिकल आणि होरिझॉन्टल जर एखादं सर्कल किंवा एखादी मोशन ह्या सर्कलच्या फॉर्मॅटमध्ये दिली तर त्याला म्हणतो आपण होरिझॉन्टल सर्कल. हे कोनिकल पेंडुलममध्ये आपण होरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब केलं. आणि तोच विचार करायला गेलो तर हे झालं व्हर्टिकल सर्कल. म्हणजे उभ्या प्रतलामध्ये ज्या सर्कलमध्ये आपण एखादी वस्तू जर फिरवली तर त्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणतो. नवीन सिलेबसच्या नुसार there are two types of vertical circular motion. First, a controlled vertical circular motion, and second, vertical circular motion controlled by gravity. In first, a controlled vertical circular motion, that is, in this motion the speed is either constant or not totally controlled by gravity, but in vertical circular motion the speed is controlled by gravity. Means the second motion is totally controlled by the gravity. And in this there is an interconversion of kinetic energy and gravitational potential energy. Consider the point mass undergoing vertical circular motion. आता याच्यामध्ये जर उदाहरणच द्यायचं झालं तर आपण काय करू, एक दोरी घेऊ आणि त्याला एक छोटासा दगड बांधू आणि त्या उभ्या सर्कलमध्ये त्याला फिरू तर त्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन दिली असं म्हणता येईल. तो जो दगड आहे तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल आणि जी दोरी आहे ती दोरी व्हर्टिकल प्लेनमध्ये फिरेल. इमॅजिन करू की ह्या उभ्या सर्कलमध्ये आपण त्याला फिरवतोय. ओ हे त्याचं सेंटर आहे आणि ही त्या दोरीची लांबी आहे. ह्या कंडिशनमध्ये याच्यावरती कुठले कुठले फोर्सेस ॲक्ट होत असतील. फर्स्ट, weight of this object acting in downward direction. वेट खालच्या दिशेने काम करेल. ह्याला बॅलन्स करण्यासाठी ह्या दोरीमध्ये टेन्शन क्रिएट होईल जे वरच्या दिशेने काम करेल. म्हणून आपण सांगतो की देअर आर टू फोर्सेस ॲक्टिंग ऑन धिस पार्टिकल ऑर पॉईंट मास. दॅट इज वेट इज इन डाउनवर्ड डायरेक्शन अँड टू बॅलन्स धिस वेट the tension is created in the string in upward direction. आता प्रश्न असा आहे की हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल असेल की नॉन युनिफॉर्मचं. प्रश्नच नाही नॉन युनिफॉर्मचं, कारण की ज्यावेळेस आपण हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये पॉईंट मास परफॉर्म करेल, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल त्यावेळेस त्याची असणारी वेलॉसिटी ऑर स्पीड is not constant during this motion. Therefore, we have to consider the different positions of this motion as like this. This is the bottom position, this is the top position, and this is the middle position. Consider these four positions. This is the bottom position, this is the middle position, and this is top position. A is the top position, C and D, these 2 points are at the middle position and B is at bottom position. Now we have to find out the speed of this point mass on these different positions.
It is clear that the speed of this point mass is different at these positions because this is an example of non-uniform circular motion. आता ही अप्पर मोस्ट पोझिशन कन्सिडर करू. ह्या पोझिशनचा विचार करू. ह्या पोझिशनवरती ए ह्या पोझिशनला ज्यावेळेस पॉईंट मास जाईल त्यावेळेस त्याचं वेट खालच्या दिशेनेच काम करेल. पण हा जर दगड किंवा पॉईंट मास वर गेला तर दोरीमध्ये टेन्शन येण्याचं काय कारण आहे? तर टेन्शन ही खालच्याच दिशेने काम करेल. कन्सिडर करू की ह्या टॉपच्या पोझिशनला पॉईंट मास केल्यानंतर त्या दोरीमध्ये क्रिएट होणारं टेन्शन टी आहे आणि एम जी वेट इज ऑलवेज ॲक्टिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन. फॉर एनी सर्क्युलर मोशन देर इज अ नेसेसिटी ऑफ centripetal force. Therefore, centripetal force acting on this particle during this motion. At this position, tension and weight are acting in downward direction or in the same direction. Therefore, according to vector rule, we have to add these two forces and the result of these two forces balances the centripetal force. The centripetal force have magnitude mv square upon r. M mass of that point or mass of that object which performing vertical circular motion, v velocity or the speed, and r radius of this vertical circular motion. Consider the velocity of this point mass at position A is VA, and then centripetal force is equal to at position A is equal to mVA square upon r. जर आपण विचार केला की दगड जर ह्या पोझिशनला खाली असेल तेव्हा टेन्शन दोरीमध्ये आपल्याला जाणवेल, पण ज्यावेळेस दगड वरती जाईल किंवा टॉप पोझिशनला जाईल त्यावेळेस मात्र दोरीमध्ये टेन्शन असणार नाही. म्हणून टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट पोझिशन ए इज इक्वल टू 0. Therefore, weight is equal to centripetal force. M gets cancelled and change the position of r, we get VA square is equal to RG. Taking the square root of both sides, VA is equal to in square root of RG. Means velocity of that point mass at top position is equal to in square root of RG. B ह्या पोझिशनचा विचार करू. वेट खालच्या दिशेने काम करतं, तर टेन्शन त्या दोरीमध्ये जे क्रिएट झाले ते वरच्या दिशेने काम करतं आणि हे दोन्ही मिळून सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करतात. मग जर इक्वेशन लिहायचं झालं तर हे दोन्ही अपोजिट डायरेक्शनला असल्यामुळं अकॉर्डिंग टू व्हेक्टर रूल हे आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. दोन्हीचा रिझल्ट मिळून सेंट्रिपिटल फोर्स लिहावा लागेल. टेन्शन अँड वेट आर अपोजिट इन डायरेक्शन. Therefore, TB minus tension at bottom position minus mg is equal to mv square upon r. These two, the result of these two balances the centripetal force. Means this is directed towards the center of the circle. Let us consider VB is the speed of that point mass at lowermost position. आपण ह्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा जर विचार केला तर इथं असताना त्याच्याकडं मिनिमम स्पीड असणार आहे आणि इथं असताना मॅक्झिमम स्पीड. जर मिनिमम स्पीड असेल तर त्याच्याकडं असणारं पोटेन्शियल हे टोटली ज्यावेळेस इथं मॅक्झिमम स्पीड होतो त्यावेळेस कायनेटिकमध्ये कन्व्हर्ट होईल. म्हणून when particle coming from uppermost position to lowermost position, the vertical displacement is equal to 2r.
means R plus R. And this potential energy converted into kinetic energy at the bottom position or lowermost position. ह्या पोझिशनला असताना तर त्याला व्हेलॉसिटी 0 नाही. याचा अर्थ इथं असणारी कायनेटिक एनर्जी इथं मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आहे, पण ह्या मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीमधून इथली कायनेटिक एनर्जी सबस्ट्रॅक्ट करावी लागेल. आणि इथं असणारे ह्या पोटेन्शियल एनर्जीचं जी रिमेनिंग पोटेन्शियल एनर्जी असणार आहे त्या पोटेन्शियल एनर्जीचं टोटली ह्या दोन्हीमध्ये असणाऱ्या कायनेटिक एनर्जीच्या डिफरन्समध्ये कन्व्हर्जन होईल. Decrease in potential energy from uppermost to lowermost is equal to kinetic energy. Therefore, we can write it as mgh is the formula of potential energy, but here the displacement is 2r, means diameter of the vertical circular motion is equal to 1/2 mvb square, means kinetic energy at this position, minus 1/2 mva square, means kinetic energy at this position. Means this potential energy at the position A gets converted into the difference in between the kinetic energy of position B and position A. By solving above equation 1/2 and m taking common, we get 2 mgr is equal to 1/2 m in bracket vb square minus va square. Here mass of this particle gets cancelled, and changing the position of 2 we get 4rg is equal to vb square minus va square. But va is equal to in square root of rg, means va square is equal to rg. By changing the position, therefore vb square is equal to 4rg plus rg is equal to 5rg, means velocity at bottom position is equal to in square root of 5rg. आता थोडा विचार केला तर इथं जर इन स्क्वेअर रूट ऑफ आर जी असेल, इथं जर इन स्क्वेअर रूट ऑफ 5rg असेल, तर इथं किती असेल? ह्या दोन्हीची सरासरी. म्हणजेच इथं जर इथले व्ही डी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल? 3rg. 5 + 1 6 डिवाइड बाय 2 दॅट इज 3rg. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द स्पीड ॲट पोझिशन ऑर मिडल पोझिशन C and D. According to the law of conservation of energy, the total energy during this motion remains constant, means total energy at this position is equal to total energy at this position, means total energy at position B is equal to total energy at position C or D. Means kinetic energy at position C plus potential energy at position C is equal to kinetic energy at A plus potential energy at A. Kinetic energy is equal to again 1/2 mv square and potential energy is equal to mgh. H is replaced by r, radius of this vertical circular motion, because there is a displacement is in the form of radius. Let us consider Vc is the velocity of the point mass at position C or D. Then kinetic energy is equal to 1/2 mv square. Potential energy is equal to mgr, because displacement is only radius of this vertical circular motion, is equal to 1/2 mva square, kinetic energy at position A, plus potential energy at position A is equal to the displacement is equal to 2r, mg 2r. Therefore, potential energy is equal to mg 2r. Substituting the magnitude of va square, that is rg, then kinetic energy is 1/2 mrg plus 2 mgr.
By changing the position of this mgr on the other side, we get 1 half mvc square is equal to 1 half mgr plus 2 mgr minus mgr. Therefore, 1 half mvc square is equal to 3 by 2 mgr, and vc is equal to gets cancelled, 1 half gets cancelled, vc square is equal to 3rg, and vc is equal to in square root of 3rg. This is the velocity of that point mass at the middle position. From this, it is clear that velocity at top position, velocity at bottom position, and velocity at middle position is different. Therefore, this is an example of non-uniform circular motion. And it is also clear that velocity at bottom position is maximum, velocity at top position is minimum, and velocity at middle position is at moderate level. हे पाहिलं स्पीडच्या बाबतीत. आता आपण टेन्शनमध्ये नेमकं इथं टेन्शन आणि इथं असणारं दोरीमध्ये टेन्शन. नक्कीच हे तर मान्य आहे आपल्याला की इथं असणारं टेन्शन जास्त आहे आणि त्या मानाने इथं असणारं कमी आहे किंवा 0 आहे असं लिहितो आपण. पण दॅट इज नॉट एक्झॅक्टली इक्वल टू 0. ह्या दोन्ही पोझिशनमध्ये असणाऱ्या टेन्शनमधला आपल्याला फरक काढायचा आहे. त्यासाठी आपण जे इक्वेशन कन्सिडर केले होते सुरुवातीला ते गृहीत धरू. TB ॲट धिस पोझिशन, TB minus mg is equal to centripetal force means mvb square upon r, and first equation that is mg at this position mg plus ta is equal to mva square upon r. From these two equations, here TB is equal to, take this in the other side, mvb square upon r plus mg, and ta is equal to mv square upon r minus this plus in this side it's minus mg. Subtract equation ta from TB means TB minus ta is equal to this mvb square upon r plus mg minus v square upon r minus gets plus, and we get plus mg. Therefore, TB minus Ta is equal to mvb square minus mva square upon r plus 2mg, mg plus mg 2mg. Here, take the common factor m by r in bracket vb square, where vb square is equal to 5rg and va square is equal to rg. Therefore, 5rg minus rg, it gets 4rg plus 2mg. rr gets cancelled and 4 here. The remaining factor is 4rg plus 4mg plus 2mg, that is 6mg. This is the difference between tension at bottom position and top position. From this, it is clear that the difference between tension at position C and D and C or D and position A will be 3 mg. This is 6 mg and at this position will be 3 mg. From this video, we get an idea about the vertical circular motion as well as speed of that point mass at different position in vertical circular motion and difference in between the tension of lowermost and uppermost position. We can determine the position vector or velocity at any instant using the energy conservation. Question will be asked on this point as like this. Show that vertical circular motion is an example of
non-uniform circular motion, or obtain an expression for the velocities in the at the different positions in vertical circular motion. अशाच पुढील चांगल्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि जर तुम्हाला काही क्वेरी असतील किंवा क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा.